भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 21 एप्रिल 2024 रविवार। परमेश्वर प्रेम करा। तुम्ही तुमच्या देव परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवनाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती करा। अनुवाद 6 अध्याय 5 वचन। फक्त परमेश्वराचे प्रेम मिळवून थांबू नका, परंतु तुम्ही प्रभूवर प्रीती करावी व त्यांची आदर करावा आणि त्यांची स्तुती करा आणि आनंद करा। पवित्र शास्त्र म्हणते, ज्याने आपल्यावर प्रीती केली आणि आपल्या पापापासून त्यांच्या स्वतःच्या रक्ताने आम्हाला धुवून टाकले आणि आपल्या देवाचे व पित्याचे राजे व याजक केले, त्याला सदा सर्वकाल गौरव व सत्ता असो। आमेन। प्रकटीकरण 1 अध्याय 5 आणि 6 वचन। ख्रिस्ती धर्म हा प्रेमाची धर्म आहे। केवळ देवाची प्रेमाचा आस्वाद घेणारा धर्म नाही, तर तो देवाचे प्रेम प्रकट करतो। तुम्हाला आणि मला ख्रिस्तांचे प्रेम प्राप्त करण्यासाठी आणि जगासमोर ते प्रकट करण्यासाठी बोलावले आहे। आजकाल पुरुष स्वतःवर प्रेम करतात, त्यांच्या शरीराची इच्छा बदलण्याची प्रेमापोटी ते विविध प्रकारचे अन्न पोटभर खातात। इतर काही आहेत जे फक्त त्यांच्या स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करतात, परंतु आपण आपले पहिले आणि पूर्ण प्रेम परमेश्वराला दिले पाहिजे। त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे, त्याने आपल्यासाठी आपला जीव दिला, तो आम्हाला शोधत आला आणि मिठी मारली। रक्ताच्या शेवटच्या थेंबी त्याने आमच्यासाठी दिला आणि आपण त्याच्यावर प्रेम कसे करू शकत नाही। पवित्र शास्त्र म्हणते, जे प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे। 1 जॉन अध्याय 4 वचन। असे काही आहे जे चुकीच्या पद्धतीने समजून घेतात आणि म्हणतात की प्रेम म्हणजे देव प्रेम हे ईश्वराचे वैशिष्ट्य आहे आणि ते प्रेम देवाकडून तुमच्यावर वागत आहे। देव हे प्रेम आहे आणि त्याने प्रेमाला सर्व काही निर्माण केले। सर्व सृष्टी त्यांची प्रेमामुळे निर्माण झाली। सूर्य आणि चंद्र, तारे, पर्वत आणि टेकड्या आणि हवा। जर एखादा ख्रिस्तामध्ये देवाचे प्रेम नसेल तर तो ख्रिस्ती होऊ शकत नाही। म्हणून प्रेषित पौलाने प्रेमावर एक विशेष अध्याय लिहिला। अध्याय 13 प्रथम कोरिन्थियन्समध्ये तो अध्याय सुरू करतो, असे म्हणत, मी माणसाच्या व देवदूताच्या जिभेने बोलत असली तरी माझ्यात प्रीती नाही। मी आवाज करणारा पितळ किंवा जनजनित जांच झालो आहे। 1 कोरिन्थियर 13 अध्याय 1 वचन। जेव्हा प्रभू काही लोकांना आत्मिक भेटवस्तू आणि शक्ती देतो आणि त्यांच्याद्वारे पराक्रमी चमत्कार करतो, तेव्हा ते त्यांचे अंतःकरणात गर्विष्ठ होतात आणि त्यांचे पहिले प्रेम गमावत ते इतरांचे आदर करण्यात अपयशी ठरतात। पण प्रेमाशिवाय केलेल्या कर्माचे उपयोग नाही। देवाचे मुलांनो, देवाच्या प्रेमामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबात वाढ होवो, तुमच्या चर्चमध्ये आणि तुमच्या सेवेत। प्रेमाशिवाय ख्रिस्ती धर्म म्हणजे ख्रिस्ती धर्म नाही। पुढील चिंतनासाठी श्लोक यामध्ये प्रीती आहे। आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आपल्यावर प्रेम केले आणि आपल्या पापांची प्रायश्चित होण्यासाठी आपल्याला पुत्राला पाठवले। 1 जॉन अध्याय 4 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 सामुएल अध्याय 12 आणि 13 अध्याय, संध्याकाळी लूक अध्याय 16। धन्यवाद।
सोड